तुम्हाला वारंवार होणाऱ्या गर्भपाताची समस्या आहे का? तर आपण आज जाणून घेऊ की वारंवार गर्भपात का होतो आणि त्याच्या संबंधित काय इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असते की जो गर्भ असतो त्याच्यामध्ये जो क्रोमोझोम असतो त्याच्यामध्ये जर डिफेक्ट असेल किंवा आई किंवा वडील दोघांपैकी कोणामध्ये क्रोमोझोमल डिफेक्ट असेल, तो एक महत्त्वाचं कारण आहे वारंवार गर्भपात होण्याचं. नंतर आहे की गर्भाशय जे आहे त्याच्यामध्ये जन्मजातच दोष असणे, त्याला म्हणतात की लाईक सेप्टेड युट्रस असणे, दोन गर्भाशय असणे जे एका गर्भाशयाच्या तोंडाला चिकटलेले असतात. त्याच्यानंतर ॲशरमॅन सिंड्रोम म्हणून असते, ज्याच्यामध्ये असते की गर्भाशय जो आतून चिकटलेला असतो त्याला म्हणतात ॲशरमॅन सिंड्रोम. गर्भाशयाच्या अंदर गाठी असणे, फायब्रॉइड्स. गर्भाशयाला आतमध्ये गर्भाशयाची जे आवरण असते तो गर्भाशयाच्या आतमधल्या भागामध्ये मांसपेशीमध्ये जाऊन चिपकतो, त्याला म्हणतात ॲडेनोमायसिस. त्याच्यानंतर गर्भाशयाच्या आतमध्येच गाठी, जे लोंबकाळलेल्या गाठी असतात त्याला म्हणतात पॉलिप. तो एक कारण आहे ज्याच्यामध्ये गर्भपात होत असतो. त्याच्यानंतर आहे काही हार्मोनल डिसऑर्डर्स, जसं हायपोथायरॉइडिझम म्हणा किंवा हायपरथायरॉइडिझम, डायबिटीज. त्यानंतर प्रोजेस्ट्रॉन हार्मोन कमी होणे, ल्युटियल फेज डिफिशियन्सी, PCOD. त्याच्यानंतर आहे एक इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स असतात, ॲप्ला सिंड्रोम. त्याच्यानंतर आहे टॉर्च इन्फेक्शनमुळे पण वारंवार गर्भपात होऊ शकतात. तर रक्ताचे गाठी होण्याचे पण एक डिसीज असतो, त्याला म्हणतात थ्रोम्बोफिलिया. तर आणि काही अनएक्सप्लेन कॉजेस असतात रिकंट प्रेग्नन्सी लॉसचे. हे सगळे कारण आहे ज्याच्यामध्ये पेशंटला वारंवार गर्भपात होऊ शकतात.